शेतजमिनीवरून काका पुतण्यामध्ये वाद सुरू होता। या वादात काकाकडून होणारा त्रास असह्य झाल्याने पुतण्याने जीवन यात्रा संपवली आहे। आयुष्याची अखेर करण्यापूर्वी या तरुणाने एक चिठ्ठी लिहून ती व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली। त्यानंतर झाडाला दोरी बांधत गळफास घेतल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी येथील चरणसिंग जाधव वय वर्ष 42 असे मृताचे नाव आहे। याबाबत मृत चरणसिंगचे भाऊ चेतन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या जामदार शिवारात असलेल्या शेतीच्या वाटणीवरून दोन्ही काका आणि त्यांची मुलं यांच्यात पूर्वीपासून वाद। या वादातून चरणसिंग याला मारून टाकण्याच्या धमक्या काकांकडून देण्यात येत होत्या। दरम्यान न्यायालयातून निकाल लागल्यानंतर दोन्ही काकांची नावं 7/12 उतार्यावर लागली। त्यामुळे त्यांनी चरणसिंगला शेतात या होणाऱ्या त्रासाला कंटाळून चरणसिंगने 3 जूनला रात्री 8 वाजेच्या सुमारास चेतन जाधव यांना फोन केला। काका व त्यांची मुलं त्रास देत असून या त्रासाला कंटाळून जीव देत। तसेच रात्री 10ला चरणसिंगने काका आणि त्यांच्या मुलांच्या त्रासामुळे मी जीव देत आहे अशी चिठ्ठी व्हॉट्सअपवर टाकली। हा मेसेज वाचून चेतन घाबरून त्याच्या शोधासाठी निघाला। चेतन व त्याच्या मित्रांनी जामदार शिवारात चरणसिंगचा शोध घेतला असता तो शेताच्या बांधावरील झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। त्याच्या खिशात घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। यानंतर जीव देण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी काका वजीरसिंग जाधव, शांताराम जाधव, प्रतापसिंग जाधव, जगदीश जाधव, किरण पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।